कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गावातील वातावरणात तणाव आहे। भावना दुखावल्यामुळे ही दंगल उसळल्याचं सांगितलं जात आहे। आतापर्यंत दोन्ही गटातील 5 जण जखमी आहेत आणि ही दंगल आटोक्यात आणण्याचे सरकारकडून पूर्ण प्रयत्न चालू आहेत, तरीही त्यांना अजूनही यश आलेले नाही, हेच खरे। कशामुळे पेटलं असेल? अरे कोणीतरी काहीतरी स्टेटस ठेवलं होतं, त्याच्यावरूनच झालंय हे। खरंच माणसं अशी कशा पायी वागतात काय कळेना झालंय बा। पिण्या काका, लोकांनी आजकाल विचार करायचं बंदच केलं या ठिकाणी। फोनवर जे काही येतं ना त्याच्यावर डोळे झाकून विश्वास टाकतात। हेच त्यांचं मेन जग झाल्यासारखं झालंय आता। म्हणजे दंगल करायला आता रस्त्यावर उतरायची गरजच नाही असं म्हणा की? नाही नाही, अजिबातच नाही। हे सगळं घर बसल्याच होतंय आता। आता हेच बघा की एका स्टेटसवरून अख्खं वातावरण पेटलंय। अवघडच आहे बाई, आधी नव्हतं असं काही, पण कशाला पाहिजे फोन बिन? आई, जेवढे फायदे आहेत ना तेवढे तोटे सुद्धा आहेत। अगं पण त्यापायी नुकसानच होतंय की जास्त? अहो पण गर्दीला डोकं नसतंय, जरा वातावरण तापलं की संपलंच। आरजे तिकडच येणार रात्रीपासून। आप्पे, पण त्याला म्हणावं जास्त पुढे पुढे जाऊ नकोस। आई, तो पोलीस म्हणून ड्युटीला आहे तिथं, तो पुढंच असणार ना। तुम्ही अजिबात काळजी करू नका, अर्जुन तिची पूर्णपणे काळजी घे, मला माहिती आहे। वय, आणि बरं झालं बाई तू सुट्टी घेतलीस, नाहीतर आता तुला पण जावं लागलं असतं। हा ना, तुझ्याही ऑफिसमध्ये तेच चाललं असेल ना? अपर्णा, तू ठीक आहेस ना? अपर्णा, सर अहो, लोकांना माझ्या मदतीची गरज असू शकते, मी घरात बसली, पटत नाहीये मला। असं वाटतं आत्ता उठावं आणि लोकांना मदत करायला जावं। होय, पण तू असं नको बोलू। अगं तू लई काम केलंय आधी, आणि तू अशा परिस्थितीत असताना तिकडे घडलंय म्हणल्यावर यात तुझी काही चूक नाही। हो बाबा, पण माझी जबाबदारी आहे म्हणून मला। अगं आता तुझी जबाबदारी तुझं बाळ आहे आप्पे, फक्त तुझं बाळ। हा, आणि तू बाळाचा विचार करते यात काय तुझी चुकी नाही। गोष्ट लय मनाला खाती हो बाबा, मी घरात बसून आणि बाहेर अख्खं गाव पेटलंय। आता गो बाया, एवढं वाटतं तर जा की मग, कशाला इथं थांबली? कारण ती पोटुशी आहे। अप्पे, हे बघ, कलेक्टर म्हणून तुला तुझी कामं करायलाच पाहिजेत, अगदी रास्त आहे, पण तू सुट्टी घेतलीस त्यामुळे ही जबाबदारी तुझी नाही। आणि अपर्णा, आता तुला काही वाटत असलं ना तरी आधी तुला बाळाचा विचार केला पाहिजे, कारण अशा परिस्थितीत बाहेर जाणं म्हणजे त्याच्या जीवाला धोका आहे। बातमी बघितल्यास ना तू? हो सर, पण मी ऑफिसमध्येच असेल ना, कंट्रोल सेंटरला। मग हो अपर्णा, अशा वेळी लोक कोणाचाच विचार करत नाहीत। आता इथून ऑफिसला जाणं सुद्धा सुरक्षित नाहीये। वय, आणि तुला आणि बाळाला काय झालं तर? नाही नाही आपे, आता यावर चर्चा नको, विषय बास। हा, तू विषय डोक्यात काढून टाक बरं। हा, आणि तू अर्जुनला बी यातलं काही चुकून सुद्धा सांगू नको, नाहीतर आणखीन भडकल तू। बापू आहेत। हॅलो, हा बापू। हॅलो अप्प्या, तू जरा इकडे घरी येशील का? सुषमाला लय कस तरी व्हायला लागले ग। का हो, काय झालं? अगं मी तुला इथं आल्यानंतर सांगतो की तू इकडे ये। बरं, मी येते लगेच। मम्मीचं काहीतरी काम आहे, मी जाऊन येते एकदा घरी। आपे, मी येतो तुझ्या बरोबर, चल सोडतो तुला। नाही नाही, अहो मी येते जाऊन। हो, सावकाश। काय काय झालं? बापू, मला तुमच्याशी बोलायचंय, पण तुम्हाला पटणार नाही कदाचित। बोल अप्प्या, मन मोकळेपणानं बोल, तुझं काय असेल ते ऐकून घेईन।
पटणं न पटणं पुढचा विषय झाला. बापू, माझ्या जिल्ह्यात दंगल उसळली आणि मला घरात नाही थांबायचं. मला हे पटतच नाही. मला लोकांना मदत करायला जायचंय आणि मी निघाले पण होते, पण अर्जुन थांब म्हटलं. त्यानं वचन घेतलंय माझ्याकडनं. आता मी काय करू मला काहीच कळलं. अगं तुझी तळमळ कळतीये मला, तुला जायचंय तिकडं, पण तुझं तिकडं जाणं आता लय धोकेदायक आहे. बापू, मी घेईन की माझी काळजी. अगं तू घेणार आहेस काळजी, पण बाहेरच्या वातावरणाचा भरोसा नाही आप्या. म्हणून तर जायचंय बापू मला तिकडं. अगं लोक एकमेकांच्या जीवावर उठलेत, कळतंय का तुला? एकदा का डोक्यात राग गेला ना की समोर काय ते दिसत नाही त्यांना. म्हणजे समोर लेकरं बाळ आहेत, बाई माणूस आहे, गरोदर बाई आहे, त्यांना काही कळत नाही. जनावर होतात ते. काय गंमत आहे ना बापू. बघा की, आजवर तुम्ही मला इथं हिमतीनं उभं राहायचे, लढायचे धडे देत होत, आणि आता मी होऊन म्हणते मला लढायचंय, तर तुम्ही तेव्हा एक बाप बोलत होता, आता एक बाप आणि होणारा आजोबा बोलतोय तुझ्याशी. अहो बापू, पण तुम्हीच काय म्हणता ना, आप्या परीक्षा कधीच संपत नाही, कायम चालू असती. अगं आप्या, तुझं तिकडे जाणं म्हणजे विषयाची परीक्षा घेतल्यासारखं आहे. आप्या, कदाचित याची लय मोठी किंमत मोजावी लागेल आपल्याला. अहो बापू, माझ्या शिक्षणाचा, माझ्या ट्रेनिंगचा आता खरं कस लागणार आहे. कळेल की मी ही दंगल कशी हँडल करते ते. अगं पण तू तुझ्या मम्मीचं बोलणं लय मनावर घेतलंस का? नाही बापू, माझ्या मनात होतच की सगळं, तिनं फक्त बोलून दाखवलं. अगं पण तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आप्या. कशी बापू, कशी परिस्थिती वेगळी होती? आपल्याला काय माहितीये त्यांनी निर्णय द्यायला का उशीर केला? आपल्याला काय माहितीये त्याच्याकडे पण अशीच परिस्थिती असेल काहीतरी. बापू, अहो आपला अमोल दादा गेला तसा अजून कोणी जाऊ नये म्हणून मला कलेक्टर व्हायचं होतं ना, आणि म्हणून मी कलेक्टर झाले सुद्धा. आणि आता दंगल उसळली, लोक एकमेकांना मारतायत, लहान पोरांचे जीव धोक्यात, आणि मी घरात बसून आहे. बापू, मला नाही आवडत आहे. आणि हे सगळं सोडा, आपला दिप्या तिकडे अडकलाय. अगं तुला सांगतोय मी, तू आजवर करत आलीस काम, पण आता तुझ्या ऑफिस मधले आहेत की ते करतील की काम? अहो पण कलेक्टर तर मी एकटीच आहे ना बापू. तुझं बाळ बापू, आपल्याकडे झाशीची राणी तिचं बाळ पाठीला बांधून लढली होती, आणि मी तुम्हाला शब्द देते, मी स्वतः दीपाला घरी घेऊन येईल. आप्या, तुझं काय बी म्हणणं असेल, आज काय तुझ्या पाठीशी ठामपणे उभा राहता येत नाहीये बघ मला. काय का असं ना, पण तुझ्या काळजीपोटी आज या पापाचे पाय टगमगतात ग. बापू, आजवर मी डगमगले तेव्हा तुम्ही होतात सोबत. आज मला पहिल्यांदा एकटीला उभं राहायचंय. पण नका काळजी करू, तुम्ही तेवढं तयार केलंय मला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.